नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी टेक्निक्सच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. ज्येष्ठांचे जीवन सुखकर करणारी योजना म्हणजेच मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये मिळणार आहेत. या योजनेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, पात्रतेचे निकष काय असणार आहेत आणि अंमलबजावणी कशा प्रकारे असणार आहे त्याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना वयोमानपरत्वे भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक विविध समस्यांवर मात करून त्याचे जीवनमान सुखकर करण्याकरिता राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11,24,00,000 असून त्यापैकी सद्यस्थितीत 65 वर्षे व त्यावरील अंदाजे एकूण 1,50,00,000 ज्येष्ठ नागरिक आहेत. आज मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारपणाचा सामना करावा लागतो. केंद्र शासनाने सुरू केलेल्या योजनेच्या धर्तीवर दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग, दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने, उपकरणे पुरवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे तर ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लेंबर बेल्ट, सर्व्हायकल कॉलर आदी सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येणार आहेत. मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी योगोपचार आदीचा लाभ घेता येईल. या योजनेकरिता राज्य शासनामार्फत 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना केवळ एक रकमी 3,000 रुपयांचे लाभ देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या कार्मिक विभाग तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणीकृत योगोपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्राचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेता येणार आहे. लाभार्थ्याच्या पात्रतेचे निकष काय असणार आहेत तर ज्या नागरिकांची 31 डिसेंबर 2023 अखेर वयाची 65 वर्ष पूर्ण झाली आहेत असे नागरिक या योजनेकरिता पात्र समजण्यात येतील. ज्या व्यक्तींचे वय 65 वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार कार्ड नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्यास ओळख पटविण्यासाठी इतर स्वतंत्र ओळख दस्तावेजही ग्राह्य धरण्यात येईल. लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयाच्या आत असणे आवश्यक असून याबाबत लाभार्थ्यांनी स्वयंघोषणापत्र सादर करावे. निवड किंवा निश्चित केलेल्या जिल्ह्यात एकूण लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30% महिला असणार आहेत. अर्जदारांनी मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल. मात्र दोषपूर्ण, कार्यक्षम उपकरणे आदीच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा झाल्यावर विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे देयक तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावे. संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसाच्या आत अपलोड करावे. अर्जासोबत आधार कार्ड, मतदार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पासपोर्ट आकाराचे 2 छायाचित्र, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहे. या योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे असणार तर लाभार्थ्याची निवड करणे, लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्राची तपासणी करणे, लाभार्थ्याचे आधार क्रमांक, बँक खाते यांची माहिती गोळा करणे आणि आदी कामे नोडल एजन्सी, केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था यांच्या माध्यमातून आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याद्वारे करण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्यांची निवड, योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरिता आयुक्त, महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीद्वारे लाभार्थीची निवड करण्यात येणार आहे. ही योजना वृद्धापकाळातील आरोग्यविषयक समस्या दूर करून आनंदी जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. 65 वर्षे व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर
येरवाड, पुणे 06 या पत्त्यावर सादर करावा। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्येष्ठांचे जीवन सुकर करणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे। या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये मिळणार आहेत। या योजनेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, पात्रतेचे निकष काय आहेत आणि अंमलबजावणी कशा प्रकारे आहे त्याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।